नमस्कार प्रवासी मित्रांनो. आज मी तुम्हाला ओमान या मध्यपूर्वेतील एका लपलेल्या रत्नाच्या भुरळ पाडण्याच्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. हा सुंदर देश अनेकदा दुर्लक्षित केला जातो, परंतु तो नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध संस्कृती आणि उबदार पाहुणचार यांनी भरलेला आहे. सर्वप्रथम आपण राजधानी मस्कत बद्दल बोलूया. येथे तुम्हाला प्राचीन वास्तुकला आणि आधुनिक चमत्कारांचा मिलाफ सापडेल. सुलतान कबूस ग्रँड मस्जिद ही भेट देण्यासारखी आहे. ती जगातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक आहे आणि ती आश्चर्यकारक इस्लामिक वास्तुकला प्रदर्शित करते. पुढे आपण अल हजार पर्वतांकडे जाऊया. तुम्ही साहसी असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे. या खडबडीत पर्वतांमधून पायी चालणे हे विस्मयकारक दृश्ये आणि अविस्मरणीय अनुभव देते. वाहिबा वारवण चुकवू नका. सोनेरी वारूच्या टिब्यांवर उंटावर स्वार होण्याची कल्पना करा किंवा तारकांच्या आच्छादनाखाली तंबू ठोकण्याची. हा एक अवास्तव अनुभव आहे जो तुम्हाला दुसऱ्या जगात पाऊल टाकल्यासारखे वाटेल. ओमान हे काही अविश्वसनीय समुद्रकिनाऱ्यांचे घर देखील आहे. दक्षिणेकडील सलाला हा त्याच्या प्राचीन किनारपट्टी आणि जिवंत सागरी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही स्नॉर्कलिंग, डायव्हिंग किंवा फक्त समुद्रकिनारी विश्रांती घेत असाल, सलालामध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे. आणि प्राचीन किल्ले आणि वाडे विसरू नका. निजवा किल्ला विशेषतः प्रसिद्ध आहे. त्याच्या भव्य बुरुजावरून शहराचे मनोरम दृश्य दिसते. या ऐतिहासिक स्थळांची चक्कर तुम्हाला ओमानच्या समृद्ध भूतकाळाची झलक देते. ओमानी लोक अविश्वसनीयपणे स्वागत करणारे आहेत. त्यांचा पाहुणचार पौराणिक आहे आणि तुम्हाला घरासारखे वाटेल. स्थानिक पाककृती चाखण्यास विसरू नका. शुवा आणि माजबूस सारख्या पारंपरिक पदार्थ चवींनी भरलेले आहेत जे तुमच्या चवींच्या कड्यांना आनंदित करतील. म्हणून जर तुम्ही चोखाळलेल्या मार्गाबाहेर साहस शोधत असाल तर ओमान तुमच्या यादीत अव्वल असले पाहिजे. हा एक असा देश आहे जो नैसर्गिक सौंदर्य, साहस आणि सांस्कृतिक समृद्धीच्या परिपूर्ण मिश्रण प्रदान करतो. तुमचे बॅग पिक करा आणि ओमानचा शोध घेण्यासाठी सज्ज व्हा. पुढच्या वेळेपर्यंत आनंदी प्रवास.